125 ग्रॅमची किडनी, त्यात 5.5 किलोचा ट्यूमर. मानवी किडनीत आढळला जगातला सर्वात मोठा ट्यूमर. 100 टाके, 7 तास चाललेली शस्त्रक्रिया. सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया. मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेली ही 28 वर्षीय महिला सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे आभार मानतेय. गेल्या 3 वर्षांपासून तिला उजव्या किडनीचा त्रास सुरू होता. त्याकडे दुर्लक्ष केल्यानं किडनीतला ट्यूमर मोठा होत तब्बल 5.5 किलोंचा झाला. बिहारमध्ये या महिलेवर उपचार होत नव्हते म्हणून तिने मुंबई गाठलं. सायन हॉस्पिटलमध्ये यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर अजित सावंत आणि त्यांच्या टीमने सलग 7 तास शस्त्रक्रिया करून किडनीतला हा 5.5 किलोचा ट्यूमर काढला. या ट्यूमरने उजवीकडची किडनी पूर्ण डॅमेज केली होती. एवढंच नाही तर हा ट्यूमर छातीपर्यंत पसरला असल्यानं शस्त्रक्रियेवेळी छातीही ओपन करावी लागली. ऑर्गनमध्ये तुम्ही विचार करा की 5.5 किलोचा ट्यूमर झाला म्हणजे केवढी सच अ बिग ट्यूमर. ते काढायला किती डिफिकल्टी असते, किती सराउंडिंग स्ट्रक्चर, ते एओर्टा, IVC असतात, ॲड्रिनल ते वेन्स असतात, आर्टरी वगैरे लहान लहान स्ट्रक्चर असतात. ते सगळं सांभाळून ते पेशंटला काही त्रास नाही होत, तर फ्युचरमध्ये पण झालं नाही पाहिजे. तसं आपल्या टीमने एकदम आरामात केअरफुली ऑपरेशन केलं आणि सक्सेसफुली रिमूव्ह द होल ट्यूमर. 7 तास हे सर्जरी सगळी करण्यात आली आणि इतका मोठा ट्यूमर जो राईट साईडच्या किडनीमध्ये निर्माण होतो थोडा काढणे जरा जास्त रिस्की असतो, कारण मोठ्या रक्तवाहिन्या शरीराला पुरवणाऱ्या असतात, त्या आजूबाजूला सगळ्या असतात. आणि एवढा मोठा ट्यूमर काढायला आम्हाला शेवटला छाती देखील तिची ओपन करावी लागली, कारण त्याला डिलिव्हर करण्यासाठी. या शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती सुधारली आहे. अभी तो अच्छा लग रहा है. पहले खाना नहीं खाता है, अब खाना खाता है. पेट भी हल्का लगता है. पहले वजन भारी भारी दर्द होता है, अब नहीं दर्द होता है. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे सायन रुग्णालयाचे नाव जागतिक पातळीवर नोंदवलं जाणार आहे. अत्यंत अवघड आणि दुर्मिळ अशी ही शस्त्रक्रिया सायनमधल्या डॉक्टरांनी यशस्वी तर करून दाखवली आहेच, शिवाय या शस्त्रक्रियेसाठी खाजगी रुग्णालयांमध्ये 5 लाखाहून जास्त खर्च आला असता. परंतु इथं मात्र हे सर्व उपचार पूर्णतः मोफत करण्यात आले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल परिहारसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.